Hi students, welcome to Sri Ram coaching classes. Today we are going to teach you 9th standards first English first poem Life. Okay, so before going to this, wait a minute. सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. बघा, आपण काय करणार आहोत की याच्या आधी लेसन घेण्याच्या आधी आपण म्हणजे ती पोएम शिकवण्याच्या आधी त्यातली सेंट्रल आयडिया काय आहे ते आपण बघणार आहोत. ओके, थ्रू दिस पोएम. आता दिस पोएम इज रिटन बाय चार्लोट ब्रॉन्टे. ओके, तर थ्रू दिस पोएम चार्लोट ब्रॉन्टे शेअर्स हर व्ह्यूज अबाउट लाईफ. ओके, तर ह्या पोएम मध्ये काय केलंय की तिने लाईफ विषयीचे जे व्ह्यूज आहे, हर व्ह्यूज अबाउट लाईफ शी हॅज एक्सप्लेन इन दिस पोएम. ओके, अँड शी ऑब्झर्व दॅट though life may be full of sorrow, okay, you know, life is full of sorrow, but this sorrow is temporary. Okay, she want to say this sorrow is temporary. Happiness is always around the corner. Problems don't last means जसं problems don't last means की प्रॉब्लेम्स जे असतात ते लास्ट पर्यंत, चिरकाल इन मराठी लास्ट मीन चिरकाल, की चिरकाल पर्यंत टिकत नसतात. बट दे टीच अस मेनी वैल्यूएबल लेसन्स विच लास्ट अ लाइफ टाइम. ओके, जब तक हमारे लाइफ में प्रॉब्लम्स नहीं आएंगे तब तक हमें उसे कैसे सॉल्व करना है और उनसे जो हमें वैल्यूएबल लेसन्स मिलते हैं वो हम सीख नहीं पाएंगे. सो प्रॉब्लेम्स आले म्हणून घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. ओके, सो मेकिंग अ स्ट्रॉंगर. हाऊ वी कॅन मेकिंग अ स्ट्रॉंगर? व्हेन प्रॉब्लेम्स comes in our life, then because of that experiences we making that experiences making us stronger. Okay, and wiser. We should always be optimistic. Do you know what is optimistic? Okay, what is optimistic and what is the opposite word of optimistic? Give me answer as soon as possible. What is optimistic? This word is very important. Okay, tell me. Optimistic means positive attitude. Suppose you don't know, then you have to tell me, teacher, we don't know about that. Okay, so optimistic means positive attitude. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इन मराठी आशावादी. आपण काय असलं पाहिजे? आशावादी असलं पाहिजे, ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे. अँड अपोजिट ऑफ ऑप्टिमिस्टिक, आशावादीच्या अपोजिट वर्ड काय असणार आहे इन मराठी? यू मे आन्सर फास्ट. निराशावादी. ॲब्सोल्युटली राईट, निराशावादी. बट यू डोंट नो द वर्ड नेगेटिव्ह वर्ड मीन्स अपोजिट वर्ड ऑफ ऑप्टिमिस्टिक अँड दॅट इज यू नो पेसिमिस्टिक. ओके, माहिती असल्या पाहिजे या गोष्टी म्हणून मी तुम्हाला सांगते. पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक मीन्स निगेटिव्ह ॲटिट्यूड. ओके, सो वी शुड ऑलवेज बी ऑप्टिमिस्टिक, फिअरलेस, होपफुल, करेजियस अँड लिव्ह लाईफ टू द फुलेस्ट. पूर्ण जीवन जगा एकदम छान. ओके, आता बघा की फॉर एक्झाम्पल तुमचं सपोज तुम्ही आता 9th मध्ये आहात. 8 मध्ये कोरोनामुळे तुमचा काहीच अभ्यास झालेला नाहीये, काहीच नाही. पण मग हार मानून चालेल का? नाही. मग तुम्हाला ऑप्टिमिस्टिक राहायचंय, आशावादी राहायचंय. अरे जाऊ दे, मागचं वर्ष गेलं पण मी ह्या वर्षी तेवढ्याच भरारीने म्हणजे मी तेवढ्याच आपल्या फिअरलेसली, होपफुली मी अभ्यास करणार आहे आणि करून दाखवणार आहे. हा, जोमाने. दॅट्स ट्रू. हा, द पोएम लाईक मोस्ट ऑफ हर अदर वर्क रिफ्लेक्ट द डिफिकल्ट टाइम्स ब्रॉन्टे फेस इन हर लाईफ. त्यांच्या लाईफमध्ये, ब्रॉन्टे हिच्या लाईफमध्ये त्यांनी जे पण काही डिफिकल्टीज सहन केल्या असेल त्या सगळ्या रिफ्लेक्ट होता येते आणि त्यांनी त्याला कसं फेस केलं, हाऊ टू ओव्हरकम दिस. आता जसं आपण कोरोना
सो तुम्ही सगळेजण सुद्धा ही जी सिच्युएशन आहे हिला काय करताय, ओव्हरकम करताय. ओके. तसंच तुम्हाला आपल्या लाईफमध्ये परमनंटली कितीही तुम्हाला बॅड सिच्युएशन येऊ द्या, पण तुम्हाला त्यांना ओव्हरकम करून तुम्हाला काय शोधायचं आहे, हॅपीनेस. ओके. हां. सो नाव कम टू द पॉइंट. सो आता आपल्याला पोएम बघायची आहे. Life, believe, is not a dream so dark as sages say. Sages means wise man. Okay, sages means जसं wise man आहे किंवा काही लोक असं म्हणतात, काय म्हणतात बरं, की विश्वास ठेवा. आता काही म्हणजे आता पहिले ह्या लाईनचा आपण अर्थ घेऊया याच्यामध्ये. लाईफ बिलीव इज नॉट अ ड्रीम. अनम्यूट युअर माईक, सॉरी म्यूट युअर माईक, म्हणजे तुमचा जो आजूबाजूचा सराउंडिंगला असलेला नॉईज आहे तो इथे येणार नाही. लाईफ बिलीव इज नॉट अ ड्रीम म्हणजे काय, की खरंच विश्वास ठेवा, जीवन जे आहे ना हे स्वप्न नाहीये. ओके. सो डार्क ॲज सेजेस से, जसं की सेजेस म्हणजे काय, वाईज मॅन सांगतात की नाही फार अंधारमय जीवन आहे किंवा काय, तर तसं काहीच नाहीये. ओके. ऑफ्ट अ लिटल म्हणजे आता जसं वाईज मॅन सांगतात तसं अगदी अंधारमय जीवन नाहीये. लाईफ बिलीव इज नॉट अ ड्रीम, ते नुसतं स्वप्न नाहीये. ऑफ्ट म्हणजे काय रे, याचा फुल फॉर्म काय येतो, मीन्स ऑफन. ऑफन अ लिटल मॉर्निंग रेन foretells a pleasant day. म्हणजे जेव्हा एक सकाळचा जो थोडासा नेहमी, ऑफन मीन्स नेहमी, की मॉर्निंगचा जो पडणारा छोटासा पाऊस असेल ना तो सुद्धा आपल्याला काय सांगून जातो, काय फोरटेल्स करतो. फोरटेल्स मीन्स आपल्याला भविष्यवाणी करणे किंवा प्रेडिक्ट. ओके. तो काय प्रेडिक्ट करतो की तुमच्या लाईफमध्ये काय येणार आहे, pleasant day means happy joyful day. Oft a little morning ray foretells a pleasant day means सकाळचा थोडासा जो नेहमी पडणारा पाऊस आहे तो तुमच्या जीवनात आनंदात, तुमचा दिवस आनंदी जाणार आहे हे सांगून जात असतो. foretells means प्रेडिक्ट करत असतो किंवा भविष्यवाणी सांगत असतो. Sometimes there are clouds of gloom. What is the meaning of gloom? Do you know? What is the meaning of gloom? You may answer. Gloom means sadness. Okay, gloom means हम लोग बोलते हैं ना clouds of gloom means दुखों के बादल. हिंदी में आप लोगों ने बहुत बार सुना है ये वर्ड. क्लाउड्स ऑफ हैप्पीनेस मीन्स सुखों के बादल, लाइक दिस. समटाइम्स देयर आर क्लाउड्स ऑफ ग्लूम, जैसे कि हमारे जीवन में कभी कभी दुखों के बादल आते हैं. बट दीज आर ट्रांजिएंट ऑल, एंड ट्रांजिएंट मीन्स टेम्पररी. ओके. ये जो बादल है वो टेम्पररी है. बट दीज आर ट्रान्झियंट ऑल. हे सगळे जे दुःखाचे बादल किंवा क्लाउड्स आहे हे कसे आहे, ट्रान्झियंट मीन्स टेम्पररी आहे. ओके. ओके. बट दीज if the shower will make the roses bloom, oh why lament its fall means if means suppose, जर shower will make the rose bloom म्हणजे काय, की जर शॉवर म्हणजे आता पाण्याचे थेंब किंवा पाऊस हे काय करत असतात, रोजेस म्हणजे काय, फुलं, गुलाबांना काय करत असतात, खिलवत असतात. ओके. आणि जर त्यांना ते ब्लूम करत असतात, कोण करत असतात, शॉवर. ओ व्हाय लॅमेंट इट्स फॉल, आणि जर ते पडून गेले तर आपण आता लॅमेंट, व्हॉट इज मीन बाय लॅमेंट, डू यू नो, एक्सप्रेस सॉरो. तर मग जेव्हा ते पडतात, इट्स फॉल,
तेव्हा आपण का बरं एक्सप्रेस सॉरो म्हणजे आपण का बरं दुःख व्यक्त करायचं, उसमें क्यों दुख मनाना। जब शॉवर है वो रोजेस को क्या कर रहे हैं, ब्लूम कर रहे हैं, वो तो कभी ना कभी गिरने ही वाला है। जैसे कि हमारे जीवन में सुख भी आता है और दुख भी आता है। ओके, एज इट इज रोजेस ब्लूम एंड फॉल्स ऑल्सो। ओके, सो याचं उपमा कशा म्हणजे याचं काय सांगितलेलं आहे आपल्याला की आपल्या जीवनामधल्या सुख दुःखांशी हे आपल्याला कंपेअर केले गेलेलं आहे। रॅपिडली मेरीली लाईफ सनी आवर्स फ्लिट बाय। ओके, रॅपिडली मीन्स very fast, merrily, happily. Okay, life sunny hours means compared to happy days. Sunny hours compare means these words compare to happy days, and flit by means passed away. Happy days जो है rapidly, merrily, life sunny hours flit by, म्हणजे आपल्या जीवनातले जे हॅपी डेज आहे ते पास अवे म्हणजे निघून जात असतात। ओके, मग काय झालं, जरी आता सुख दुःख हे येतच असतं जीवनामध्ये। ग्रेटफुली चेअरली हा, आता इथे काय सांगितलं, एन्जॉय देम ॲज दे फ्लाय। बरं का, जरी आपल्या जीवनातले हॅपी डेज जे आहे ते जरी पास अवे म्हणजे निघून जात असतील तरी सुद्धा काय करा, एन्जॉय देम ॲज दे फ्लाय, म्हणजे ते जरी आपल्या जीवनातून जात असतील तरी त्याचा सुद्धा तुम्ही एन्जॉय करा। चांगले दिवस जरी निघून जात आहे, इट्स ओके। का बरं, थोडेसे दुःखाचे दिवस सुद्धा येऊ शकतात जीवनामध्ये। व्हॉट दो दे ऑल टाइम स्टेप्स इन, आपल्या पायाजवळ किंवा म्हणजे आपल्या जवळ मृत्यू येत आहे। ओके, मृत्यू जो आहे तो जवळ येत आहे। व्हॉट दो दॅट ॲट टाइम स्टेप इन अँड कॉल्स आर बेस्ट अवे। अँड कॉल्स आर बेस्ट अवे म्हणजे काय की आपल्या मधल्या सगळ्यात चांगल्याला ते घेऊन जात आहे। आता डेथ जो आहे तो काय करत आहे, येतोय आणि आपल्यातल्याच एखाद्या चांगल्याला तो घेऊन जात आहे। ओके, व्हॉट दो सॉरो सीम्स टू विन। ओके, व्हॉट दो सॉरो सीम्स टू विन म्हणजे काय की सॉरो मीन्स दुःख। ओके, आता ठीक आहे, म्हणजे दुःख जे आहे ते जिंकत आहे। सॉरो सीम्स टू विन म्हणजे आपल्याला दिसतंय। ओके, क्या दिख रहा है, क्या हम लोग क्या देख रहे हैं, सॉरो सीम्स टू विन मीन्स दुःख जे आहे ते जिंकत आहे। ओव्हर होप अ हेवी स्वे, आणि आपली जी उमेद आहे, आपली जी आशा आहे त्याच्यावर जरी थोडासा तो जर म्हणजे हेवी स्वे म्हणजे कंट्रोल होत नाहीये किंवा कंट्रोल करतोय आपल्या आशेवर सुद्धा। पण काय झालं, येट होप अगेन इलास्टिक स्प्रिंग। होप जे आहे, होप म्हणजे काय, आशा, हे कशा पद्धतीने आहे, एका इलास्टिक स्प्रिंग सारखं आहे। बघा तुम्ही आता इलास्टिक स्प्रिंग जे आहे ते कसं असतं, इलास्टिक स्प्रिंगचा इथे अर्थ असा दिलाय की परत येणे, तुम्ही दाबली तरी ती परत वर येते की नाही, येस और नो, येस येस, गुड। तसंच होप पण आहे की होप म्हणजे आशा, आशा सोडू नका तुम्ही, परत येणार आहे तुमच्या जीवनात आशा। ओके, आणि मग इलास्टिक स्प्रिंगचा अर्थ इथे काय असेल, रिगेन म्हणजे परत येणे किंवा अगेन। अनकॉन्कर्ड मीन्स अनडिफिट। अनडिफिट म्हणजे की जसं म्हणता येईल मराठीमध्ये एखादी गोष्ट बिना हारे हम लोग करते ना, दॅट इज अनकॉन्कर्ड। दो शी फेल, आता दो जरी पण दो जरी शी फेल आपण पडतोय। ओके, जरी आपली आशा आहे ती पडली आहे। ओके, स्टील बाइंड आर हर गोल्डन विंग्स। ओके, तरी सुद्धा आपले जे गोल्डन विंग्स आहे ते बाइंडचा अर्थ काय सांगितलाय, दॅट विच कॅन राईज अपवर्ड। बाय, आता तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगते की बायंडचा अर्थ तुम्ही जर सायंटिफिकली बघितलं
तर बाय अँड फोर्स हा आहे, बाय अँड फोर्स आहे. ओके, बाय अँड फोर्स म्हणजे काय की खालून वरती लागणारा फोर्स असतो एखाद्या गोष्टीला. ओके, की ती वस्तू जी आहे, म्हणजे आता सपोज आपण सायन्समध्ये तुम्ही 8वीला बघितलं की एखादी पाण्याने भरलेली बॉटल आहे आणि ती पाण्यामध्ये आपण जर खाली खाली दाबली तर ती पुन्हा पुन्हा वर येते, दॅट इज बाय अँड फोर्स. तशीच गोष्ट आहे की जर आपले हे जे दुःख आहे ते खाली आपल्या, म्हणजे आपण पडलो हारलो, ओके, जरी पण पडलो हारलो तरी आपल्या जे बाय अँड फोर्स आहे म्हणजे राईज अपवर्ड आर हर गोल्डन विंग्स, आपले पंख जे आहे, आपले जे गोल्डन विंग्स आहे ते आपल्याला काय करतायत, पुन्हा आपण वरच्या दिशेने जात आहोत. म्हणजे आपण कायमस्वरूपी खालीच पडून राहणार आहोत का? कायमस्वरूपी आपल्याला हारच फेस करावं लागणार आहे का? बिलकुल नाही. ओके, होप, आपल्या लाईफमध्ये होप असणं खूप गरजेचं आहे, आशा असणं खूप गरजेचं. ठीक आहे, इथून मागे माझा अभ्यास झाला नाही, पण मला माहिती आहे की मी या 2 वर्षात एवढा अभ्यास करेल की नीट मी अशी क्रॅक करेल. इथून पुढे मी माझा अभ्यास खूप करेल किंवा माझ्या 10वीला एकदम छान मार्क्स पडतील मला. तर होप हा महत्वाचा गोष्ट आहे आपल्या लाईफमध्ये. स्टील स्ट्रॉंग टू बेअर अस वेल. ओके, आता स्टील स्ट्रॉंग टू बेअर अस वेल म्हणजे आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. ठीक आहे ना, पडतोय आपण खाली, नो प्रॉब्लेम, तरी सुद्धा स्टील स्ट्रॉंग टू बेअर अस वेल. आपल्याला एक ताकद आली पाहिजे हे सगळं सहन करण्याची आणि तरी सुद्धा आपण पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. मॅनफुली, फेअरलेसली. मॅनफुली मीन्स साहसी, नीडर न घाबरता, फेअरलेसली. द डे ऑफ ट्रायल बेअर म्हणजे काय करा, जेव्हा तुमचा डे ऑफ ट्रायल येईल, डे ऑफ ट्रायल मीन्स जैसे कि फैसले का दिन आएगा, फॉर ग्लोरियसली, विक्टोरियसली. ग्लोरियसली मीन्स शानदारपणे, आनंदाने, विक्टोरियसली विजयाने. ओके, कॅन करेज क्वेल डिस्पेअर. करेज मीन्स धैर्य आणि डिस्पेअर मीन्स निराशा, म्हणजे आणि क्वेल मीन्स, क्वेलचा मिनिंग इथे दिलाय बघा, एंड. ओके, की या डिस्पेअरला काय करायचं आपण, कॅन करेज क्वेल डिस्पेअर. निराशा म्हणजे आता इथे काय सांगितलंय की निराशा जी आहे या म्हणजे धैर्याने आपल्याला कशाला एंड करायचं आहे, डिस्पेअरला एंड करायचं आहे. आणि कसं, ग्लोरियसली, विक्टोरियसली, असं अशा पद्धतीने ह्या अतिशय मिनिंगफुल, डीप मिनिंग आहे ह्या पोएम मध्ये. छान. आणि पोएम कोणाने म्हणजे रिटन बाय चार्लोट ब्रॉन्टे यांनी लिहिली गेली आहे. आता बघूया आपण याचे जे हार्डवर्ड्स आहेत ते आपण बघूया. ओके, तर बघा याचे हार्डवर्ड्स इथे दिलेले आहेत. तर आता तुम्हाला मी तसं ऍक्च्युली सांगितलेलंच आहे काय ते. ट्रान्झिएंट मीन्स टेम्पररी, फ्लीट बाय मीन्स मूव्ह क्विकली, सेजेस मीन्स जसं वाईजमॅन वगैरे. ग्लूम, आता इथे ग्लूम मी तुम्हाला सांगितलं, सॅडनेस. ऑफ मीन्स ऑफन. लॅमेंट मीन्स एक्सप्रेस ग्रीफ और रिग्रेट. ओके, किती आहेत, 10 आहेत ना, वेट अ मिनिट. ओके, टेक स्क्रीनशॉट नाव. लॅमेंट, एक्सप्रेस ग्रीफ और रिग्रेट. बायंट means that which can rise upward. Courage means strength. Quell, end. And despair means hopelessness. जैसे कि अभी मैंने बोला निराशा. ओके, hopelessness. जे टेक स्क्रीनशॉट. येस मॅम. ओके, गुड. नाव आता बघा आपण थोडंसं तुम्हाला डीपली थोडं कळावं म्हणून वॉर्मिंग अप इथे आहे. देर आर मेनी पॉप्युलर लाईन्स लाईक लाईफ इज अ गेम, प्ले इट वेल. ओके, आता पॉप्युलर लाईन्स जशा ह्या आहेत या तुम्ही हे करून ठेवा, म्हणजे स्क्रीनशॉट काढून ठेवा. लाईफ इज अ जर्नी, कीप गोईंग अहेड. लाईफ विषयीच्या ज्या पॉप्युलर लाईन्स आहेत त्या जर तुम्हाला लिहायला लावल्या तर या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. Discuss and write down a few such metaphorical lines about life. You can make them up yourself. Okay? आता तुम्हाला जर काही उपमा म्हणजे मेटाफोरिकल लाईन्स जर तुम्हाला लिहायला लावल्या तर तुम्ही कसं लिहिणार. टेक स्क्रीनशॉट फर्स्ट.
ओके, घेतल्या? Yes, ma'am. गुड. सो यू, Good idea. व्हेरी गुड. यू ओनली लाईव्ह वन्स, एकदा जीवन येतं म्हणतं, आपण मराठीत सुद्धा म्हणतो. बट इफ यू डू इट राईट वन्स इज इनफ. Only I can change my life. No one else can. No one else can do it for me. Okay. Life is 10% what happens to you, and 90% how you react to it. काय तुमच्या, याचा अर्थ असा होतो ना, 10% 90%, की तुमच्या जीवनामध्ये काय घडतंय ना ते 10% घडत असतं, पण त्यावर तुम्ही किती कसे रिॲक्ट करतात हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ते 90% म्हणजे डिपेंड आहे की तुमच्या लाईफला तुम्ही कसं रिॲक्ट करता. जर तुम्ही तुमच्या लाईफ चांगल्या पद्धतीने रिॲक्ट करत असाल तर 90% तुमच्या जीवनामध्ये सुखच सुख आहे. जसं अभ्यासाच्या बाबतीत पण मी म्हणेन की तुम्ही त्या अभ्यासाकडे कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघता. जर तुमच्या मी सांगते तुम्हाला नेहमी डोंकी वर्क नका रे करू, स्मार्ट वर्क करा. चांगलं रिॲक्ट करा. वाव काय इझी आहे 9चा सिलेबस असं म्हणा बरं, तो इझी होऊन जाणार. दॅट इज रिॲक्ट. ओके, म्हणजे रिॲक्शन ही महत्वाची आहे. जर तुमची लाईफमध्ये तुम्ही नेहमी दुःखीच असाल, जे मिळालंय ते बघत नाहीये, पण जे नाही मिळालं याच्याकडे जर तुमचं जास्त लक्ष आहे, अरे बापरे तिला हे आहे त्याला ते आहे, हे बघत राहाल ना, तर तुमच्या 10% तुमच्या लाईफमध्ये सुख असेल, बाकी 90% तर तुमच्या लाईफमध्ये दुःखच असणार आहे. मला इम्पॉर्टंट वाटली म्हणून मी सांगितलं. बट वी आर नॉट वेस्टिंग आवर टाइम. लाईफ इजंट अबाउट फाइंडिंग युअर सेल्फ. ओके, इट इज अबाउट क्रिएटिंग युअर सेल्फ. A good life is the one inspired by love and guided by knowledge. Okay, ह्याचा मीनिंग सांगायची गरज नाही, इझी आहे म्हणून मी काही सांगत नाही आहे. सो लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड्स इन द अप्रोप्रिएट कॉलम. इथे काही वर्ड्स दिलेले आहेत आणि ते तुम्हाला म्हणजे कॉलम्समध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. हे ते वर्ड्स आहे. मग 2 प्रकारचे कॉलम्स आहे, पॉझिटिव्ह फिलिंग, निगेटिव्ह फिलिंग. आता पॉझिटिव्ह इथे काय ऑप्टिमिस्टिक आहे म्हणजे हे, आणि हे वर्ड सगळे काय येईल पेसिमिस्टिक. ओके, होपफुल, हॅपी, सरप्राइज, लविंग, प्राउड, cheerful, excited, comfortable, peaceful, enthusiastic, motivated, inspired. These all words are positive feelings. And lonely, jealous, shy, anxious, nervous, embarrassed, scared, silly, depressed, threatened, crushed, and angry are negative feelings. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय नेक्स्ट टाइम, म्हणून मी हे आता दाखवते. यू हॅव टू कम्प्लीट युअर नोटबुक. ओके, नेक्स्ट. आता तुम्ही पोएम तर थोडस शिकले आहात, तर तुम्हाला काय काय कळलं रे याच्यातून? व्हॉट डू सेजेस से. जे आता तुम्ही ही पोएम बघितली, तर या पोएम मध्ये तुम्हाला काय कळलं की सेजेस काय म्हणत असतात नेहमी, कशाविषयी बोलत असतात सेजेस नेहमी, की त्यांच्या दृष्टीने लाईफ कशी आहे. ओके, सेजेस सेज दॅट लाईफ इज नॉट अ ड्रीम. ओके, ते काय म्हणत असतात की ते काही स्वप्न बिप्न नाहीये, सो डार्क, ते डार्क आहे लाईफ. ओके, व्हॉट डज रेन ऑफन फोरटेल्स. काय रेन जो आहे काय फोरटेल्स करत असतो, काय प्रेडिक्ट, काय म्हणजे भविष्यवाणी काय करत असतो, अ प्लीझंट डे. ओके, की आपल्या लाईफमध्ये आता म्हणजे आजचा दिवस आपला खूप सुंदर जाणार आहे. व्हॉट शुड वी डू ड्युरिंग जॉयफुल टाइम्स इन लाईफ. म्हणजे ड्युरिंग जॉयफुल टाइम्समध्ये, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये आनंदी दिवस येतो तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे रे. ड्युरिंग जॉयफुल टाइम्स इन लाईफ वी शुड एन्जॉय लाईफ cheerfully and gratefully. Who does our best refers to. Our best refers to our loved ones. आपण आता त्यांनी सांगितले की एक म्हणजे पोएम मध्ये इथे बघा की आपल्या बेस्टला डेथ कधी कधी घेऊन जाते, आपण जीवनामध्ये दुःखी होतो. तर आर बेस्ट म्हणजे कोण, इथे काय रेफर केलंय त्यांनी. आर बेस्ट मीन्स आपले जे लव्ड वन्स आहे, म्हणजे आपल्या जवळची जी माणसं आहे, आपल्याला खूप आवडणारी माणसं आहे. दॅट. What are the wings of hope golden. Okay,
मग आता विंग्सला म्हणजे विंग्स ऑफ होप गोल्डन. ओके सॉरी वाय नाही वॉट नाही आहे. वाय आर द विंग्स ऑफ होप गोल्डन. विंग्स ऑफ होप जे आहे ते गोल्डन का सांगितलंय? द विंग्स ऑफ होप आर गोल्डन बिकॉज they give us bright hope to face our future bravely and fearlessly. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जे याला गोल्डन का म्हटलंय? विंग्स ऑफ होपला आशेचे जे पंख आहे याला गोल्डन का म्हटलं गेले आहे? दे गिव अस ब्राईट होप टू फेस आवर फ्युचर. म्हणजे आपलं फ्युचर जे आहे ते आपल्याला कसं म्हणजे हे करायचंय, फेस करायचंय ब्रेवली अँड फिअरलेसली. ओके सो डू यू अंडरस्टँड? डू यू लाईक दिस पोएम? Yes? Yes. Yes. Why you like this poem? Because these poem teach us difficult situation don't last forever and good times are never far away. Okay? म्हणजे काय रे की डिफिकल्ट सिच्युएशन असते ना ही खूप दीर्घकाळपर्यंत नसते, पण आणि आपल्याला असं वाटतं की गुड टाइम आपला खूप लांब आहे, अजून नाही, आत्ता 2 वर्ष निघतील आणि तुमचे जे पर्सेंटेज आहेत ना की नाही मला एवढे पर्सेंट पडले, मला तेवढे पर्सेंट पडले, सगळेजण 90च्या अबोवच असणार आहे, तो आत्ता येईल, तो वेळ फार लवकर येईल. पण वी शुड हॅव फेथ अँड होप. पण त्यासाठी आपल्याला काय असलं पाहिजे? फेथ असलं. म्हणजे फेथ म्हणजे काय रे? विश्वास, एक अतूट विश्वास पाहिजे की नाही मी हे करूनच दाखवणार आहे. ओके. आणि आपल्याला काय करायचे? ह्या कोरोना सारखे हे जे प्रॉब्लेम्स आहे याला बोलली फेस करायचं. when we boldly face our problem we grow stronger and wiser, capable of overcoming all obstacles in our life. ओके. आपल्या लाईफ मधले सगळे ऑब्स्टॅकल्स जे आहे ते आपल्याला स्ट्रॉंगली काय करायचे आहे? बाजूला करून त्यांच्यावर ओव्हरकम करून आपल्याला पुढे जायचं आहे. अशा पद्धतीने अतिशय सुंदर पोएम आहे ही. व्यवस्थित वाचा, याच्यावरचा होमवर्क वगैरे क्लिअर म्हणजे व्यवस्थित कंप्लीट करा आणि मला ग्रुपवर सेंड करा. थँक्यू.